इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पोलीस आयुक्त श्री कर्णिकजी यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. माझ्यासोबत झाशीची राणी प्रतिष्ठानच्या रुपाली ठोंबरे, बिटिया फाउंडेशनच्या संगीताजी तिवारी, आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी दत्ताजी गायकवाड, ऋषी वर्मा, आमच्या महिला पदाधिकारी स्वाती पाटील, असं आम्ही सगळेजण गेलेलो होतो. त्यांच्याशी बोललो. मात्र अडचण अशी आहे की त्यांनी फक्त पहिला FIR लिहून घेतलेला आहे. मात्र SIT FIRच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन SIT कडे वर्ग केलेलं आहे आणि IO सुद्धा तिकडे गेलेले आहेत, सूर्यवंशीजी. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आत्ता तपासाची गती आहे किंवा आत्ता काय नेमकं आमची प्रश्न आहेत त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी SITची चर्चा केल्यानंतर मिळू शकतात. त्यामुळे आत्ता कदाचित मी आपल्याला इतकं काही ठोस सांगू शकणार नाही. आत्ता प्राईम फेजला फक्त आमचं त्यांच्याशी अतिशय प्राथमिक बोलणं झालेलं आहे आणि त्या प्राथमिक बोलण्यात एवढीच गोष्ट कळलेली आहे की तपास सगळा SIT कडे वर्ग केल्यामुळे त्यांना त्याच्यावर काहीही भाष्य करता येणार नाही. सो बेटर वे की आधी SITला आम्ही जरा भेटून घेतो, बोलतो आणि मग आपल्याशी परत एकदा बोलतो. नाही, मुळामध्ये सुषमाताईंनी सांगितल्याप्रमाणे खराच ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरातानी त्या इतरांवर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता. त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत, असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं. त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली, याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे. आता NCM न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.